श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। जसे की आपल्याला माहिती आहे 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे। नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात। या दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या 9 दिवसात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते आणि त्यामुळे या प्रत्येक दिवशी एक विशेष महत्त्व असते। तर उद्या म्हणजे 26 सप्टेंबर 2025 वार आहे शुक्रवार आणि याच दिवशी नवरात्रीचा 5वा दिवस आलेला आहे, म्हणजे पंचमी तिथी आलेली आहे। तसेच याच दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते, जी हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते। 5व्या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते आणि अनेक स्त्रिया या दिवशी व्रत ठेवत असतात। ललिता देवी ही 10 महाविद्यांपैकी एक आहे आणि त्यांना राजेश्वरी आणि त्रिपुरा सुंदरी असं देखील म्हटलं जातं। नवरात्रीच्या 5व्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे असतात, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे। उद्या शुक्रवार आणि ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला एक विशिष्ट वस्तू अर्पण करायची आहे। त्यामुळे घरात पैसा येईल, कर्जातून मुक्तता मिळेल आणि तुम्ही केलेल्या कठीण इच्छाही पूर्ण होतील। त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल आणि घराची, मुलांची आणि पतीची प्रगती होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे, तर कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे आणि त्यासाठी योग्य वेळ काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला उद्या म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी करायचा आहे। ललिता पंचमी नवरात्रीच्या 5व्या दिवशी असते आणि या दिवशी विशेष पूजा केली जाते। या वर्षी नवरात्रीचे 9 दिवस नसून 10 दिवस असणार आहेत, कारण तृतीया तिथी 2 दिवस असते। त्यामुळे पंचमी तिथी शुक्रवारी आहे, पण काही कॅलेंडरनुसार ती शनिवारी दिसते। तरीही तुम्ही हा उपाय शुक्रवारी किंवा शनिवारी दोन्ही दिवशी करू शकता। तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता, संध्याकाळपर्यंत करू शकता, पण शक्य असल्यास शुक्रवारी करणं अधिक प्रभावी ठरेल। तुम्हाला माहिती आहे की या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। हसत खेळत ब्रह्मांडाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं। तर या दिवशी देवीला हिरवा रंग आणि गोड भजी किंवा मालपुवा हा नैवेद्य अर्पण केला जातो। तर या दिवशी आपल्याला माळा अर्पण करायची असते। फुलं केशरी रंगाची, भगवी, अबोली, अशोक, मोगरा, जाई जुई किंवा तरड्याची फुलांची माळ अर्पण करायची असते। तर या सर्व गोष्टींच्या बाबत मंत्र देखील आहे, तर तो आहे ओम ह्रीम क्लीम कुष्मांड आणि या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। आता जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर तो अतिशय प्रभावी आहे आणि तो तुम्ही पंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या करायचा आहे। जर तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांचं व्रत केलं असेल तर तुम्हाला या दिवशी व्रत करणं आवश्यक आहे, कारण हा उपाय एवढा प्रभावी आहे की त्याने तुमच्या कुटुंबाचं कल्याण होते आणि तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होते। जर तुम्ही नवरात्रीचे व्रत करत नसाल तरीही या दिवशी हे व्रत करणं महत्त्वाचं आहे, कारण हे व्रत केल्याने तुमच्या कष्टांचा, मेहनतीचा आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो। आता हा उपाय कसा करायचा हे आपण आता पाहूयात। जर तुमच्यावर कधी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल। अनेक वेळेला असं घडतं की आपल्याकडे थोडे पैसे येतात, पण काही ना काही कारणास्तव ते सहजपणे निघून जातात। जर तुम्हाला कर्जाच्या तणावातून मुक्त होण्याची गरज असेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करेल। तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि याचा उपयोग तुम्ही पंचमीच्या दिवशी करू शकता। या उपायाने तुमच्या कर्जाची समस्या सोडवली जाईल आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळेल। तुम्ही कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी हा उपाय करायचा आहे। या उपायामुळे तुमच्या घरातील आर्थिक संकटे दूर होतील आणि घरात लक्ष्मीचा वास होईल। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्यावर असलेल्या सर्व कर्जांचा त्रास, तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतील। तर उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल या उपायामुळे नक्कीच घडून येतील।
तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो प्रभावी उपाय सांगणार आहे तर तो उद्या तुम्हाला म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छता करायची आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल किंवा अत्तर टाकायचं आहे, जे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून स्नान करायचं आहे। तर या पद्धतीने शरीर शुद्ध होईल आणि एक शुद्ध वातावरण तयार होईल। स्नान झाल्यावरती स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि तुम्हाला या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता, कारण उद्याचा रंग हिरवा आहे। यानंतर घरात तुम्ही घटस्थापना केली असेल तर त्याला तुम्हाला माळा घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घटाला पाणी थोडंसं मारायचं आहे आणि अखंड दिव्यामध्ये तेल घालून तुम्हाला तुमची नित्य पूजा करायची आहे। पूजा केल्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता ठेवून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तूप नसेल तर तेल सुद्धा वापरून तुम्ही हा दिवा लावू शकता। त्यानंतर तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे। तर हा रस तुम्हाला कुठेही रसवंतीमध्ये अगदी सहजच मिळेल। तर 1 कप तुम्हाला उसाचा रस आणायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी तो तुम्ही घेऊन येऊ शकता। यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ जायचं आहे। तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून तिथे दिवा प्रज्वलित करा। दिवा लावल्यानंतर 1 लोटा घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये 1 गुळाचा खडा टाका आणि हे पाणी सर्वप्रथम तुळशीला अर्पण करा। पाणी अर्पण केल्यानंतर तुळशीला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळा आणि त्यानंतर उसाचा तुम्हाला रस जो आहे तर तो 1 चमचा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। तुमचं नाव आणि गोत्र सांगून तर रस तुम्हाला तुळशीच्या मुळांवरती अर्पण करायचं आहे। हे काम तुम्ही 11 वेळेला करायचं आहे आणि प्रत्येक वेळी रस अर्पण करताना तुमचं नाव आणि गोत्र सांगत तुम्हाला राहायचं आहे। तर या 11 वेळेस हा रस अर्पण केल्यानंतर तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। प्रदक्षिणा करत असताना मनाशी प्रार्थना करा की तुमच्यावर असलेल्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळो, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळो आणि तुमच्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी तुम्हाला आशीर्वाद मिळो। त्यानंतर 1 वेळेला श्री सुक्तम आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करायचा आहे। हा उपाय महाशिवपुराणामध्ये दिला गेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा प्रभाव खूप मोठा असतो। जर तुम्ही नवरात्रीच्या पंचमी तिथीला हा उपाय केला तर तुमच्या आर्थिक संकटांचा नाश होईल आणि या दिवशी केल्या गेलेल्या उपायांचा फायदा वर्षभर तुम्हाला मिळत राहील। त्यामुळे हे उपाय खूप महत्त्वाचे ठरतात। तुमच्या घरामध्ये तुळशी असेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते। तर हा उपाय तुम्हाला पूर्णपणे फायदा देईल आणि तुम्हाला कर्जमुक्ती, आर्थिक स्थिरता आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल। उद्याच्या दिवशी तुम्हाला श्री गणेश भगवान, शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा सुद्धा करायची आहे। विशेषतः तुमच्या घराजवळ जिथे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला 1 लोटा पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद आपल्याला भगवान महादेवांचे मिळतात आणि त्यासोबतच पांढरी फुले आणि बेलाची पानं सुद्धा शिवलिंगावर अर्पण करायची आहेत। असं केल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती सुरू होते। घरातील मुलांपासून पतींपर्यंत प्रत्येकाची प्रगती आणि भरभराट होऊ लागते। तुम्ही हे सर्व केल्यानंतर तुम्हाला एक खूप चांगला असा अनुभव मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सोपं आणि समृद्ध होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।